श्री स्वामी समर्थ. जे तुम्ही पाहता, जे बोलता आणि जे विचार करता तेच आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, युनिवर्सकडे एखादी गोष्ट आपण मागतो तेव्हा 21 दिवस का लागतात? 21 दिवसामध्ये ती इच्छा 21 दिवसानंतरच ती इच्छा पूर्ण होते, असे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बघतो यूट्यूबवरच्या. तर ते असं का? या प्रश्नाचं उत्तर आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज आपण एक उदाहरण घेऊया. जर आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे तर ती आपण युनिवर्सकडे मागतो. आपण असं म्हणत असतो की नाही ताई, आमच्याकडे वेळ नाही आहे आणि आम्हाला ही गोष्ट 10 दिवसामध्येच पाहिजे. तर तुम्ही मला सांगा, एखादी गोष्ट तुम्हाला कन्फर्म करावी लागते. जर तुम्हाला ती युनिवर्सकडून हवी असते तर त्याच्यासाठी तुम्हाला कन्फर्म करावी लागते. कारण आपण काय करतो, आता बोलतो, सकाळी बोलतो की नाही मला CA करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एखाद्याने बोललं की CAचा माझ्या अशा एका ओळखीच्या मुलाने CA केलेलं करत होता, पण त्याची काय एक्झाममध्ये तो पास नाही झाला. त्याची एक्झाम खूप टफ असते, त्याच्यामुळे तो काय पास नाही झाला. मग नंतर आपण काय करतो, त्याचं ऐकून नंतर तो ठीक आहे, मग मी काय करतो, मी CA नाही करत, मी दुसरं काहीतरी करतो, मी CS करतो. तर असं होत असतं. आपण आता एक बोलतो, दुपारी एक बोलतो, पुन्हा संध्याकाळी एक बोलतो. मग ते युनिवर्सला कन्फर्म करण्यासाठी आपल्याला ते रोज एकच गोष्ट बोलायची आहे. समजा की मला मला एखादी वस्तू हवी आहे, तर मी त्याचबद्दल बोलायचं. त्याचबद्दल आपण युनिवर्सला सांगितलं पाहिजे की मला हे हवं आहे. रोज जर आपण ती गोष्ट युनिवर्सला कन्फर्म केली 21 दिवस, तरच ती गोष्ट पूर्ण होते. तुम्ही ट्राय करून बघा. तर आपण काय करतो की आपल्याला पॉझिटिव्ह बोलायला जरा अवघड जातं, म्हणजे लक्षात राहत नाही. किंवा निगेटिव्ह कसं आपण लगेच विचार करतो, नाही हा व्यक्ती मला धोका देत असेल का, खरंच हा व्यक्ती मला धोका देत असेल का. रोज जर तुम्ही हे कंटिन्यू कारण हा माझा अनुभव आहे स्वतःचा. आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो, पण तरीसुद्धा आपल्या मनामध्ये अशी हुरहुर असते की हा व्यक्ती आपल्याला धोका देत असेल का, सारखं मनामध्ये तेच येत राहतं. मग काय होतं, तो व्यक्ती 21 दिवस तुम्ही पाहिजे तर हे करून बघा. 22व्या दिवशी त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काहीतरी चुकीचं कानावर येईल किंवा तुम्हाला कळेल की हा व्यक्ती आपल्याला धोका देतो आहे. त्यासाठी आपण निगेटिव्ह कधीच विचार करायचा नाही. निगेटिव्ह न विचार करता आपण पॉझिटिव्ह विचार करायचा. जर समजा मी कुठेतरी चालले बाहेर रात्रीच्या वेळी, आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण बघतो हे, मी रात्रीच्या वेळी कुठेतरी बाहेर चालले आणि चालता चालता खूप अंधार आहे, लाईट्स वगैरे कमी आहे, तिकडे लाईट्स नाही आहेत जास्त. आणि माझ्या मनात विचार आला की इथे भूत तर नसेल, भूत असेल तर, आणि लगेच भूत माझ्यासमोर आलं. काय तर तर काय होईल याचा विचार तुम्ही करा. काय होईल याचा विचार करा. कारण लगेच जर युनिवर्स आपल्याला एखादी गोष्ट देत असेल आणि आपल्या मनात चुकीचा विचार असेल, तर तेच आपल्याला चालेल का तसं? नाही ना. मग तसंच आहे. आणि व्यक्ती हा बदलणारा ह्याच्याप्रमाणे ऋतू जसे बदलतात तसे व्यक्तीसुद्धा बदलतो. ते गाणं नाही का, मौसम की तरह तुम भी बदल तो न जाओगे, तसंच व्यक्तीचं सुद्धा आहे. म्हणूनच युनिवर्सला कन्फर्मेशन हवं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अविश्वास. कोणावरही अविश्वास दाखवू नका, किंवा जे तुम्ही युनिवर्सकडे मागता त्याच्यावरती कधीच अविश्वास दाखवू नका. तुम्ही विश्वास ठेवून जर ती गोष्ट मागितली ते तुम्हाला 100%, 1000% ती गोष्ट मिळणारच. पण तुम्ही जर अविश्वास दाखवला तर ती वस्तू तुमच्यापर्यंत यायला वेळ लागणार. एखाद्या व्यक्तीवर जसं तुम्ही अविश्वास दाखवला आणि ती व्यक्ती जर खरोखरच खरी असेल तर ती व्यक्ती खूप दुखावते आणि ती कधीही पुन्हा रिटर्न येत नाही. हे खरं आहे. म्हणूनच त्यासाठी युनिवर्सला सुद्धा 21 दिवसाचं कन्फर्मेशन लागतं की तुम्हाला ही गोष्ट हवी आहे, आणि तुम्हाला हीच गोष्ट हवी आहे. म्हणूनच 21 दिवसाचं आपण युनिवर्सला कन्फर्मेशन द्यायचं आहे. आणि ते कसं मिळतं युनिवर्सला, तर तुमच्या विचारांनी. जे तुम्ही विचार करता, ही गोष्ट जे मला हवं आहे ते मी मिळवतो, जे मला हवं आहे ते मी मिळवतो, जे मला हवं आहे ते मिळवतो, असं रोज तुम्ही बोलल्यामुळे ते
युनिवर्सला कन्फर्म होतं आणि तुम्हाला ती गोष्ट मिळायला मदत होते. तर आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की 21 दिवसच युनिवर्सला कन्फर्मेशन का द्यावं लागतं. लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दलचे अजून काही तुमच्या शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. मी त्याचा उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. स्वतःची काळजी घ्या. नेहमी हसत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.